राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत दिलासादायक बातमी समोर आली आहे। तर चला सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया कोणती आहे ती दिलासादायक बातमी। आता राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत आनंद वर्तवण्याचा या ठिकाणी दिवस आलेला आहे। तर चला सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया कोणती आहे ती आनंदाची बातमी। शेतकऱ्यांची लॉटरी लागली आहे, कारण की आता राज्यभरातील शेतकऱ्यांना त्यांच्या बँक खात्यामध्ये डायरेक्ट आता 2 हप्ते एकत्रित या ठिकाणी मिळणार। त्यांच्या बँक खात्यामध्ये प्राप्त होणार 2 हप्ते एकत्रित या 14 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना व या 64 तालुक्यातील शेतकऱ्यांना सर्वात प्रथम म्हणजे आजच्या आज किंवा उद्या 2 दिवसांमध्ये त्यांच्या बँक खात्यामध्ये पैसा जमा होईल। कारण की आजच सरकारने डीबीटीचं बटन दाबलेलं आहे। आता डीबीटीचं बटन दाबल्याच्या नंतर जर तुमचे बँक अकाउंट या 2 बँक खात्यामध्ये असेल तर तुम्हाला आजच्या आज पैसा या ठिकाणी मिळून जाईल, किंवा जर तुम्हाला दुसऱ्या बँक खात्यामध्ये तुमचं बँक अकाउंट असेल तर तुम्हाला 2 दिवस सुद्धा लागू शकतात, कारण की राज्य सरकारने आजच डीबीटीचं बटन दाबलेलं आहे। तर चला सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया कोणते आहेत ते 14 जिल्हे। ज्या 14 जिल्ह्यामध्ये सर्वप्रथम टप्पा येणार ते 14 जिल्हे आपण सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया, आणि ते 64 तालुके कोणते आहेत ज्या 64 तालुक्यामध्ये या ठिकाणी पैसा प्राप्त होणार आहे। तर चला सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया काय आहे अपडेट, कोणती आहे नोटिफिकेशन। तर चला सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया। पीएम किसान योजना व नमो शेतकरी योजनेचा हप्ता वितरणाला सुरुवात झालेली आहे। शेतकरी मित्रांनो आता या ठिकाणी लक्ष द्या, पीएम किसान योजनेचे तुम्हाला मिळणार आता या ठिकाणी लक्ष द्या 2000 रुपये तुम्हाला डायरेक्ट डीबीटी मार्फत टाकण्यात येणार, व नमो शेतकरी योजनेचे तुम्हाला तुमच्या बँक खात्यामध्ये 2000 रुपये या ठिकाणी टाकण्यात येणार आहे। असे तुम्हाला 4000 रुपये दिवाळीच्या आदल्या दिवशी किंवा आज या ठिकाणी तुमच्या बँक खात्यामध्ये टाकण्यात येणार आहे। आता शेतकऱ्यांची दिवाळी होणार आहे गोड, कारण की 2 हप्ते एकत्रित या ठिकाणी 2 योजनेचा पैसा एकत्रित राज्यभरातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये या ठिकाणी टाकण्यात येणार आहे। पण या 14 जिल्ह्यातील शेतकऱ्यांची या ठिकाणी गोड होणार, कारण की या 14 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सर्वप्रथम मिळणार। बाकीचे जे उर्वरित शेतकरी राहतील त्यांना 1 आठवडा सुद्धा लागू शकतो, 8 दिवस सुद्धा लागू शकतो। तर चला सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून हे 14 जिल्हे व हे 64 तालुके या व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण माहिती बघूया। फक्त व्हिडिओ पूर्ण बघा। जर तुम्ही या YouTube चॅनलवर नवीन आलेला असाल तर लगेच या YouTube चॅनलला सबस्क्राइब करून टाका। तर चला सुरुवात करूया। तुम्हाला तर माहितच आहे आता तुम्हाला किती रुपये मिळणार, तर तुम्हाला थेट डीबीटी मार्फत या ठिकाणी पैसा टाकण्यात येणार आहे, तो म्हणजे 4000 रुपये। 4000 रुपये राज्यभरातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये टाकण्यात येणार, पण आधीच फक्त या 14 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार, नंतर 1 आठवड्यानंतर बाकीच्या उर्वरित राज्यभरातील महाराष्ट्रातील पूर्णपणे शेतकऱ्यांना मिळणार। तर चला सविस्तर बघूया आज कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पैसा मिळणार, आजच्या आज कोणत्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये डीबीटी मार्फत पैसा जमा होणार। सविस्तर त्या 14 जिल्ह्याची यादी बघूया। तर यामध्ये पहिला जिल्हा होणार आहे अहिल्यानगर मध्ये जर तुम्ही राहत असाल तर तुमच्यासाठी पण आनंदाची बातमी, कारण की तुम्हाला या 14 जिल्ह्याच्या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचे नाव आलेलं आहे। दुसरा जिल्हा आहे तो म्हणजे जालना जिल्ह्यामध्ये जर तुम्ही राहत असाल, जालना जिल्ह्यामध्ये जर तुमची शेती असेल तर तुमच्यासाठी अत्यंत दिलासादायक बातमी, अत्यंत दिलासादायक म्हणण्यापेक्षा अत्यंत आनंदाची बातमी, कारण की तुम्हाला लवकरात लवकर तुमच्या बँक खात्यामध्ये पैसा जमा करून घेता येणार आहे। कारण की आजच्या आज राज्य सरकारने डीबीटीचं बटन दाबलेलं आहे, आणि तुम्हाला तर माहितच आहे राज्य सरकारने डीबीटीचं बटन दाबल्यानंतर तुम्हाला 12 घंटेच्या आत पैसा या ठिकाणी मिळून जातो। जर समोरचा जिल्हा तुमचा नागपूर जिल्ह्याचे जर तुम्ही शेतकरी असाल तर तुमच्यासाठी अत्यंत आनंदाची बातमी, कारण की नागपूर जिल्हा सुद्धा या 14 जिल्ह्याच्या यादीमध्ये या ठिकाणी नावमध्ये आलेला आहे। या यादीमध्ये त्यांचा जिल्हा टाकण्यात आलेला आहे। दुसरा आहे नाशिक। जर तुम्ही नाशिक जिल्ह्याचे शेतकरी असाल, नाशिक जिल्ह्यामध्ये जर तुमची शेती असेल तर तुमच्यासाठी अत्यंत दिलासादायक बातमी आणि अत्यंत आनंदाची बातमी। नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पण या ठिकाणी 4000 रुपये आजच्या आज किंवा उद्या सकाळपर्यंत त्यांच्या बँक खात्यामध्ये डीबीटी मार्फत टाकले जाणार आहे। तर चला समोरचा जिल्हा या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर बघूया। समोरचा जिल्हा असणार आहे सोलापूर या ठिकाणी राज्यभरातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पण या ठिकाणी प्राप्त होणार। पण एक विशेष आहे, राज्य सरकारने फक्त 4000 रुपये या ठिकाणी जाहीर केलेले आहे। सध्या एकंदरीत बघितलं तर राज्यातील शेतकऱ्यांचे खूप मोठे नुकसान झालेले आहे। सध्या शेतकऱ्यांना 4000ची नाही तर 40 ते 45,000 पर्यंतची गरज आहे। राज्य सरकारने लवकरात लवकर नुकसान भरपाई द्यावी, आणि ती 18,000 रुपये नुकसान भरपाई न देता राज्य सरकारने कमीत कमी 30 ते 35,000 रुपये नुकसान भरपाई द्यावी। होय शेतकरी मित्रांनो, तुम्हाला पण गरज आहे ना पैशाची 30 ते 35,000ची, कारण की जवळ आता दिवाळी आलेली आहे आणि राज्य सरकारने फक्त शेतकऱ्यांना 18,000 रुपयेच दिलेले आहे। नमो शेतकरी योजनेचे 4000 रुपये। एकंदरीत बघितलं तर राज्यभरातील शेतकऱ्यांना 18,500 रुपये न देता त्यांना
35 ते 40 हजार रुपये नुकसान भरपाई पाहिजे होती, कारण की शेतकऱ्यांची दिवाळी पण गोड त्या ठिकाणी होईल, तेव्हा शेतकरी नांदेल, तेव्हा शेतकऱ्याचे सुखी जीवन होईल. तुमची काय इच्छा आहे आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा. तर चला सविस्तर या ठिकाणी जिल्ह्याची यादी बघूया. आता समोरचा जिल्हा आहे छत्रपती संभाजीनगर. संभाजीनगर जिल्ह्याचे जर तुम्ही शेतकरी असाल तर तुमच्यासाठी दिलासादायक बातमी समोर आलेली आहे. तुम्हाला पण या ठिकाणी या व्हिडिओच्या माध्यमातून, या यादीच्या माध्यमातून असं सांगण्यात आलेलं आहे की तुम्हाला पण या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव आलेलं आहे. तुम्हाला पण 2 हप्ते एकत्रित आजच किंवा उद्या सकाळपर्यंत तुमच्या बँक खात्यामध्ये डीबीटी मार्फत जमा होणार. तर चला सविस्तर समोरची यादी बघू. आता समोरचा जिल्हा तुमचा होणार आहे नाशिक. नाशिक जिल्ह्याचे जर तुम्ही शेतकरी असाल, नाशिक जिल्ह्यामध्ये जर तुम्ही नांदत असाल, शेती करत असाल तर तुमच्यासाठी अत्यंत मोठी आनंदाची बातमी. तुम्हाला पण पैसा या ठिकाणी व्हिडिओच्या याच्या माध्यमातून डीबीटीच्या माध्यमातून तुम्हाला पैसा टाकण्यात येणार आहे. तर चला समोरचा जिल्हा या ठिकाणी बघूया. समोरचा जिल्हा तालुका बघूया. तालुका बदनापूर. जर तुम्ही बदनापूरचे शेतकरी असाल, बदनापूर, करमाड, नाशिकमधील सर्व तालुके असे 64 तालुके आहे. ज्या 64 तालुक्यामध्ये जे शेतकरी आहे, या 14 जिल्ह्यातील शेतकरी म्हणजेच हे 64 तालुके, या 64 तालुक्यामध्ये जर तुम्ही राहत असाल, या 14 जिल्ह्यातील जर तुम्ही शेतकरी असाल तर तुम्हाला पैसा प्राप्त होणार. तर चला समोरचा जिल्हा बघूया कोणता आहे. समोरचा जिल्हा होणार आहे कोल्हापूर. जर तुम्ही कोल्हापूर जिल्ह्याचे शेतकरी असाल, कोल्हापूर जिल्ह्यामध्ये जर तुम्ही राहत असाल, कोल्हापूर जिल्ह्यातून तुम्ही शेती करत असाल तर तुम्हाला पण या ठिकाणी पहिल्या यादीमध्ये 14 जिल्ह्याच्या लिस्टमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव आलेलं आहे. तुम्हाला पण या ठिकाणी 24 घंटेच्या आत तुम्हाला बँक खात्यामध्ये पैसा येऊ शकतो, डीबीटी मार्फत पैसा प्राप्त होऊ शकतो. आता राज्यभरातील शेतकऱ्यांची दिवाळी होणार गोड. आता बघूया समोरचा जिल्हा आहे सोलापूर. सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पण या ठिकाणी मोठा दिलासा मिळणार आहे. त्यानंतरचा जिल्हा होणार आहे नागपूर जिल्ह्याच्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार. नागपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आता मोठा या ठिकाणी दिलासा मिळणार. नागपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पण आता थेट 4,000 रुपये त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करून घेता येणार आहे. आता सविस्तर बघूया कोणत्या यांना किती रुपये कितवा हप्ता तुमच्या बँक खात्यामध्ये या ठिकाणी पडणार. आता PM चा हप्ता तुम्हाला पडणार 21वा हप्ता आणि नमोचा पडणार तुम्हाला या ठिकाणी 8वा हप्ता. त्यामुळे चिंता काय करू नका. या 14 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आजच पैसा मिळणार आणि उर्वरित जे महाराष्ट्रातील शेतकरी असतील त्यांना 4 ते 8 दिवस सुद्धा लागू शकतात. त्यांची दिवाळी गोड होणार नाही. या 14 जिल्ह्यातील शेतकऱ्यांची दिवाळी गोड होणार. तर चला सविस्तर समोरचा जिल्हा या ठिकाणी बघूया. नांदेड. जर तुम्ही नांदेड जिल्ह्याचे शेतकरी असाल, नांदेड जिल्ह्याच्या शेतकऱ्यांना पण या ठिकाणी अत्यंत महत्त्वाची आणि अत्यंत दिलासादायक बातमी समोर आलेली आहे. तुम्हाला पण तुमच्या बँक खात्यामध्ये पैसा जमा करून घेता येणार आहे, कारण की तुमच्या पण या ठिकाणी या 14 जिल्ह्याच्या लिस्टमध्ये तुमच्या जिल्ह्याचं पण नाव या ठिकाणी सविस्तरपणे दाखवलेलं आहे. तर चला समोरचा परत जिल्हा बघूया. आता जर शेतकरी मित्रांनो तुमचे जर हे 2 काम कंप्लीट नसेल तर हे 2 काम कंप्लीट करून घ्यावा तुम्ही लवकरात लवकर. जर तुम्ही हे केले नाही, जर तुमचे जर हे काम राहिले, अधुरे काम जर तुम्ही ठेवले तर तुम्हाला 1ही रुपया मिळणार नाही. या यादीमध्ये असं पण आलेलं आहे, जर तुम्ही हे 2 काम केले नाही, 2 काम अधुरे ठेवले तर तुम्हाला 1ही रुपये देण्यात येणार नाही. त्यामुळे हे 2 काम काळजीपूर्वक बघा. या 2 कामाला बघूच नका, तर हे काम कंप्लीट करा, कारण की हे 2 काम केल्याशिवाय शेतकऱ्यांना पैसा मिळणार नाही. अशी यादी या ठिकाणी जाहीर झाली. असा या जिआरामध्ये असं आलेलं होतं, जे शेतकरी हे 2 काम कंप्लीट करतील त्याच शेतकऱ्यांना या ठिकाणी पैसा मिळणार. तर चला सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया हे 2 काम कोणते आहे, जे राज्य सरकारने तुम्हाला सांगितलेले आहे, जे लवकरात लवकर कंप्लीट करणं गरजेचे आहे. जर तुम्ही ते केले नाही तर तुम्हाला पैसा मिळणार नाही. तर चला सविस्तर बघूया कोणते आहे ते 2 काम. ते 2 काम केल्याशिवाय तुमचा पैसा तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होणार नाही. राज्य सरकारने जर डीबीटीच्या माध्यमातून पैसा टाकला तर तो तुमच्या अकाउंट पर्यंत येणार नाही, कारण की त्याला या 2 अडचणी आहे. जर तुम्ही या 2 अडचणी पूर्ण केल्या त्याच दिवशी तुमच्या खात्यात पैसा येणार. पण उर्वरित पूर्णपणे राज्यातील शेतकऱ्यांचे ते काम कंप्लीट आहे. पण 1% मध्ये असे लोक आहे, 1% मध्ये असे लोक आहे की त्यांनी ते काम केलं नाही, त्यामुळे त्यांनी ते काम करावे. तर चला सविस्तर बघूया कोणते आहे ते काम. ते काम करणं खूप गरजेचे आहे. जर तुम्ही ते काम केले नाही तर
तुम्हाला पैसा मिळणार नाही. तर पहिलं काम आहे फार्मर आय डी. फार्मर आय डी इतकी महत्त्वाची मित्रांनो, जर तुम्ही फार्मर आय डी बनवली नाही, फार्मर आय डी क्रिएट केली नाही तर तुम्हाला एकही रुपया दिला जाणार नाही. फार्मर आय डी म्हणजे तुमचा पुरावा असतो. तुम्ही शेतकरी आहात का, तुम्ही खरंच शेतकरी शेती करता का, याचा पुरावा म्हणजेच फार्मर आय डी असते. तर चला दुसरं काम बघूया सविस्तर. दुसरं काम असताना आहे तुमचं आधार आणि तुमचा मोबाईल नंबर. आधार व तुमचा मोबाईल नंबर तुमचा बँक खात्याशी लिंक असावा व आधार तुमचं बँक खात्याशी लिंक असावं. आणि तिसरं म्हणजे तुमचं पॅन कार्ड जे आहे ते पॅन कार्ड तुमच्या अकाउंट नंबरशी लिंक असावं, म्हणजेच तुमची KYC कंप्लीट असावी. जर तुमची KYC कंप्लीट नाही, ई केवायसी शेतकऱ्यांची जर कंप्लीट नसेल तर त्यांना एकही रुपया या ठिकाणी मिळणार नाही. ज्या दिवशी शेतकरी KYC करेल, ज्या दिवशी शेतकऱ्यांची KYC होईल त्याच दिवशी शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पैसा जमा होणार. त्यामुळे चिंता काय करू नका. जर तुमची ई KYC राहिली पण असेल आणि तुम्ही ज्या दिवशी ती ई KYC करसाल त्याच दिवशी तुम्हाला पैसा मिळेल. त्यामुळे घाबरू नका. पैसा काय वापस जाणार नाही, पैसा काय राज्य सरकारकडे परत जाणार नाही. जर तुम्ही ई KYC केली नाही तर तुमच्या बँक खात्यापर्यंत पैसा या ठिकाणी येणार नाही. त्यामुळे ई KYC करून टाका. ई KYC करणं खूप महत्त्वाचे आहे. तर चला सविस्तर आपण आता एक ठिकाणी बघूया. आता शेतकरी मित्रांनो, जर तुम्हाला तुमच्या मनामध्ये प्रश्न असेल की तुमचा जिल्हा या 14 जिल्ह्याच्या यादीमध्ये आहे की नाही आहे, या GRच्या यादीमध्ये तुमचा जिल्हा येतो का नाही येतो, तुमच्या मनात असा प्रश्न असेल तर तुमचा जिल्हा आम्हाला कमेंटच्या माध्यमातून सांगा. आम्ही तुम्हाला कळवू की तुमचा जिल्हा या 14 जिल्ह्यामध्ये येतो का नाही येतो, तुम्हाला पैसा आज मिळणार आहे की नाही मिळणार. त्यामुळे सविस्तर कमेंट करा आणि सविस्तर आम्ही तुम्हाला सांगू. तर चला भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र शेतकरी मित्र.